नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. एस-आय-आरची प्रक्रिया बऱ्याच ठिकाणी चालू आहे. महाराष्ट्रात या लोकल बॉडीच्या म्हणजे जे स्थानीय निकाय नगरपालिकांचे निवडणुका झाल्या त्याच्यानंतर करू असं म्हणतायत. पण मग महानगरपालिका आणि जिल्हा परिषद ह्या पण त्याच बोगस मतदाता सूचींवर यादीवर निवडणुका होणार एवढं नक्की. बिहारच्या निवडणुकीच्या निर्णयानंतर मी सारखं म्हणतो की हा निर्णय एक डिझाईन्ड निर्णय आहे. पहिलेच कोरिओग्राफ्ड आहे, म्हणजे पहिलेच निर्णय तय होतो आणि त्या हिशोबाने मग बाकी सगळ्या गोष्टी जुळवल्या जातात. आता बिहारमध्ये जर पाहिलं तर एनडीएला 202 सीट्स मिळाल्या 242 पैकी. तर त्या 202 सीट्स ज्या आहेत त्यामध्ये 128 सीट अशा आहेत की ज्या एस-आय-आर द्वारा जर आपण म्हटलं एनडीएला मिळाल्या तर अतिशयोक्ती होणार नाही. केरळ काँग्रेसनी काही डाटा अनालिसिस केला आणि काहीही नाही. त्यांनी बिहारच्या 242 कॉन्स्टिट्युन्सीज मध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक आयोगाच्या वेबसाईटच्या अनुसार प्रत्येक मतदाता क्षेत्रात म्हणजे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किती मतदार सूचीतनं वगळण्यात आले, यादीतनं वगळण्यात आले त्याचा नंबर घेतला आणि तिथे झालेल्या निवडणुकीचा जो निर्णय आहे त्यात किती फरकानी उमेदवार जिंकला त्याचं टॅली आहे. 128 सीट्स अशा निघाल्या 242 मधनं की जिथे एनडीएचे उमेदवार जिंकले 128 सीटवर. तिथे त्यांच्या जिंकण्याचा जो मार्जिन आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदार वगळल्या गेले तिथल्या मतदार, ज्याला आपण म्हणतो मतदारांची यादी, त्यातनं एस-आय-आर मध्ये. आणि त्यात बरेचसे हे आहेत म्हणजे मतदार जे वगळल्या गेले, कारण जेव्हा मतदान झालं तेव्हा बरेचसे मतदार येऊन वापस चालले गेले कारण त्यांचं नावच नव्हतं सगळं असताना सुद्धा. खूप ओरडओरड झाली. परंतु आता मतदान यादीत तुमचं नाव नसल्यामुळे तुम्ही मतदान करू शकत नाही आणि असेच बरेचसे विरोधी पक्षांचे मतदार होते ज्यांचं नाव वगळण्यात आलं. कित्येक ठिकाणी घरची फक्त स्त्री, तिला मतदान होतं, बाकी सगळे पुरुष वगळले गेले होते. कुठे एखाद्या पुतण्याला मतदानाचा अधिकार आहे आणि बाकी सगळ्यांच्या घरचे लोक त्यांनी मना केले. BLO म्हणतो की आम्ही काय करणार, आमच्याकडे आम्ही जेवढं करायचं होतं तेवढं करून दिलं. पुढे सगळे फॉर्म आम्ही दिल्लीला पाठवले. आता मतदार सूची यादी बनवणं त्यांचं काम आहे. त्यात जर त्यांनी नाव वगळलं असेल त्यात मी कुठे दोषी. पण ती लोक म्हणतात की भाई सगळं जे आहे ते तुम्हीच त्याला जिम्मेदार म्हणून त्या BLOवर प्रेशर आहे. त्याचा सामाजिक बहिष्कार झाल्यासारखी स्थिती आहे. एका मास्तरनी मला फोन केला, तो बिचारा तिथं टीचर आहे आणि BLO होता. कोणाची तरी ओळखीने त्याला जेव्हा कळलं की त्याच्याकडे माझा नंबर आहे, तो म्हणाला मला साहब हमारी बात कहो कुछ. मतलब क्या कर सकते हैं. बोले हमने तो पूरा फॉर्म ऊपर भेज दिया, अब इनका नाम नहीं आया तो ये लोगों को लगता है कि मैंने बीजेपी के लिए काम करता हूं, मुझे ब्रँडेड कर दिया पार्टी के साथ. बंगाल, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये BLOनी आत्महत्या केल्या कारण त्यांना वाटतं की हे अनैतिक कार्य, जे गैरकानूनी काम आहे, कायद्याविरुद्धचं काम आम्हाला करावं लागतं, उद्या आम्हाला त्याची जबाबदारी डोक्यावर येईल, त्या ओझ्याने लोकांनी आत्महत्या केली. असे 3-4 प्रकरण आता या 2-3 दिवसात समोर आले. आता या यादीमध्ये जर उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असलं तर एक पिपरा विधानसभा क्षेत्र आहे. तिथे 35,065 मतदार वगळण्यात आले फायनल यादीमधनं आणि तिथे बीजेपीचा उमेदवार मात्र 10,745 त्या मार्जिनने जिंकला. त्याच्यात जवळ नाबीनागर म्हणून एक कॉन्स्टिट्युन्सी आहे,
विधानसभा, तिथे जेडीयूचा उमेदवार 24,530 तिथे यादीमधनं मतदाता वगळल्या गेलेत आणि तो मात्र 112 मतांनी जिंकला. त्याच्यापेक्षाही आश्चर्य म्हणजे संदेश नावाची एक विधानसभा क्षेत्र आहे, तिथं जेडीयूचा उमेदवार मात्र 27 मतांनी जिंकला आणि तिथे 25,062 मतदार वगळण्यात आले. एका ठिकाणी 389 मतांनी बलरामपूर मधनं एलजेपीचा उमेदवार जिंकला आणि तिथे 29,254 मतदाता वगळण्यात आले. ही अशी फार मोठी लिस्ट आहे आणि ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. की एवढा मोठा घोळ जेव्हा समोर आला तेव्हा आता ते निवडणूक आयोग आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, म्हणून लगेच पंतप्रधानांनी त्या निवडणूक आयोगाला शाबासकी देत सांगितलं की फारच चांगलं काम तुम्ही केलं. हे किती नालायकपणाचं काम केलं निवडणूक आयोगाने आणि हे किती नालायक लोक बसलेले आहेत त्याचं सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी काही स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल 2017 पर्यंतच्या काही केसेस मी तुम्हाला सांगतो. 2017 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये समाजवादीचं सरकार होतं. तिथं समाजवादी स्मार्टफोन वाटायची योजना चालू होती. निवडणूक आयोगाने ती योजना थांबवली कारण आता निवडणुका सुरू झाल्या की ती योजना थांबवली. त्यानंतर 2019 मध्ये ओरिसामध्ये बीजेडीचं सरकार होतं. तिथं कालिया नावाची एक कॅश ट्रान्सफरची योजना होती. निवडणूक ची आचारसंहिता लागल्या त्या कॅश ट्रान्सफरला त्यांनी स्टॉप केलं. बंगालमध्ये 2019 मध्ये टीएमसीची सरकार होती. कृषी बंधू म्हणून तिथे काही पैसा ट्रान्सफर शेतकऱ्यांना होणार होता, तो सुरू झाला होता, पण निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या नावाखाली चालू काम बंद केलं. त्यानंतर बंगालमध्ये 2021 मध्ये टीएमसीची दौरे राशन म्हणजे डबल राशन तुम्हाला देऊ ही योजना होती. ती योजना निवडणुका काळात त्यांनी लागू होऊ दिली नाही, म्हणजे चालू होऊ दिली नाही. चालती योजना थांबवली कारण निवडणुकीची आचारसंहिता आहे. 2023 मध्ये तेलंगणामध्ये बीआरएसची सरकार होती. तिथं रयत बंधू ही योजना चालू होती, ती थांबवली निवडणुकीच्या वेळेला. राजस्थानमध्ये 2023 मध्ये काँग्रेसची सरकार होती, त्यांनी फ्री स्मार्टफोन योजना ती थांबवली त्यांनी. 2023 मध्ये पुन्हा राजस्थानची काँग्रेसमध्ये पेन्शन एनहान्स्ड योजना होती, वाढीव पेन्शन, ती त्यांनी चालू योजना थांबवली. त्यानंतर 2024 मध्ये तेलंगणामध्ये काँग्रेसची सरकार असताना रायत बंधू ही योजना त्यांनी सुरू केली होती विधानसभा जिंकल्यावर. ती योजना लोकसभेच्या वेळेला थांबवली कारण लोकसभेचे निवडणूक आहेत. शेवटचं इन्स्टॉलमेंट त्यांचं चाललं होतं. त्यांनी सांगितलं निवडणुकीनंतर द्या, आता तुम्ही देता येणार नाही. कारण अशा योजना कुठेतरी मतदारांना लोभावतात आणि त्यांना विकत घेण्याचा हा प्रकार आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलं. कुठल्याही पार्टीने किंवा ज्यांची योजना थांबली त्यांनी सुद्धा कंप्लेंट केली नाही. त्यांना म्हटलं ठीक आहे बाबा, आता निवडणूक आयोग आहेत त्यामुळे आपण काय करणार. महाराष्ट्रात सुद्धा जेव्हा लाडकी बहिणा योजना सुरू झाली आणि निवडणुका सुरू होतील या भीतीने 3-3 महिन्याचे पहिले ऍडव्हान्स मध्ये पेमेंट दिले, ताकी पेमेंट द्यायचं, निवडणुकीच्या काळात पैसा देता येत नाही. आणि ह्या योजना जेव्हा 7-8 योजना ज्या मी वाचल्या, तुम्ही स्क्रीनवर पाहिल्या, त्या जेव्हा अशा बंद झाल्या तेव्हा कुणीही निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले नाही. मीडिया पण म्हणाला की बरोबर आहे, आता आचारसंहिता असल्यामुळे अशी कामं होत नाही. परंतु बिहार इलेक्शन मध्ये 1 महिना पहिले मुख्यमंत्री निवडणूक घोषित व्हायच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी एका महिलांसाठी योजना सुरू केली की 10,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू. अशा त्यांनी 1,21,00,000 स्त्रियांना रेखांकित केलं, म्हणजे त्यांची लिस्ट बनवली लाभकारी. आणि ती योजना सुरू व्हायच्या वेळेला 75 लाख स्त्रियांच्या अकाउंटमध्ये 10,000 ट्रान्सफर पंतप्रधानांनी जाऊन केले. तिथे फार मोठा इव्हेंट झाला. त्यानंतर एका आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी दुसरा इव्हेंट केला, त्यात त्यांनी 25 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले, म्हणजे टोटल 1 करोड झाले. आता 21 लाख महिलाच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होणे होते. निवडणूक आयोगाने ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि निवडणुका घोषित केल्या त्याच्या 2 तास अगोदर 21 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसा ट्रान्सफर झाला. ठीक आहे. त्यानंतर निवडणुका आयोगची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्यावर आणि निवडणूक प्रोसेस सुरू झाल्यावर असं लक्षात आलं सरकारच्या की 30 लाख महिला अजून आहेत, त्यांना पैसा द्यायचा. मग त्यांनी 10-10
लाख महिलांच्या हिशोबाने 3 वेळा चालू निवडणुकीमध्ये पैसा ट्रान्सफर केला. एक पैसा तर 7 नोव्हेंबरला ट्रान्सफर झाला, 11 नोव्हेंबरला वोटिंग होतं. मग विरोधी पक्षांनी कंप्लेंट केली. तर निवडणूक आयोगाने त्या कंप्लेंटला उत्तर देताना सांगितलं की चालू निवडणुकीत पैसा वाटणं कुठलंही गैरव्यवहार नाही, तो आचारसंहितेला भंग नाही, कायद्याने ठीक आहे. मग समाजवादी पार्टी, टीएमसी, बीआरएस, बीजेडी, काँग्रेस यांच्या सरकारच्या योजना तुम्ही कोण्या याच्यानी बंद केल्या? त्या जर चुकीच्या असतील तर मग आता ही चूक नाही का? आणि मग हे बरोबर असेल तर तेव्हा निवडणूक आयोगाने चुका केल्या नाही का? विरोधी पक्षासाठी एक, आपल्या पक्षासाठी एक. निवडणूक आयोगने निर्लज्जतेची सगळी पातळी ओलांडली गेलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या इलेक्शन्समध्ये आता जे 2026 मध्ये पूर्ण इथे आसाममध्ये आहे, बंगालमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे, पॉंडिचेरीमध्ये आहे, केरळमध्ये निवडणूक आहे. या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सरकार येणार. हे सगळे डिसिजन्स पहिले तयार झालेले आहेत, निर्णय पहिले घेतल्या गेलेले आहेत असं मी म्हणतो. त्यात अतिशयोक्ती होणार नाही. बंगालमध्ये 190 ते 205च्या दरम्यान भाजपा राहील, हे मी तुम्हाला आताच सांगतो. कारण इथे निर्णय पहिले तयार केले जातात आणि त्या निर्णयाच्या हिशोबाने मग SIR केली जाते, निवडणुका केल्या जातात. निवडणुकामध्ये 2 वेगवेगळ्या चष्म्यांनी दोघांना ट्रीट केलं जातं. स्ट्रॉंग रूम मध्ये सुद्धा खेळ होतो, मतदान मोजणीच्या वेळेला खेळ होतो. पण तो जो निर्णय पहिले डिझाईन केलेला असतो त्याच निर्णयावर सर्व निघातील याची काळजी निवडणूक आयोग घेतो. त्यामुळे आता राज्यघटना, न्यायपालिका या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि 2029 मध्ये भाजपा 400 पार, त्यानंतर मनुस्मृती लागू, मग या देशाला जाग येईल. तोपर्यंत असंच आपण रोखोकमध्ये बोलत राहू. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.